महाराष्ट्र, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र. अनेक विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राला भक्तीची एक अपार मोठी परंपरा आहे. पंढरपूरचा विठोबा, शिर्डीचे साईबाबा, जेजुरीचा खंडेराया, शनी शिंगणापूरचे शनी महाराज, शेगावचे गजानन महाराज, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी या गावातील मळगंगा देवी. जागृत देवस्थान म्हणून सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. मंदिर अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. किती वर्षापूर्वी झाल्याचं नक्की आकडा तरी सांगता येत नसला तरी जाणकार लोक सांगतात की हे अंदाजे 500 वर्षापूर्वीपासूनचं एक स्वयंभू देवीचं मंदिर आहे. मी जिजाभाऊ नाना थोरात, करंदी गावचा रहिवासी असून मळगंगा देवी देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त आहे. या ठिकाणी मळगंगा देवीच्या या यात्रेच्या निमित्तानं आमच्या करंदी गावातून पैठणला कावडीसाठी जवळपास 200 भाविक पैठणला जात असतात. आणि मी भाऊसाहेब खोडदे, करंदी गावचा ग्रामस्थ आहे आणि गेले 2 वर्षामध्ये इथे जी काही प्रगती झालेली आहे, जी काही कमिटी आहे, जे काही सदस्य एकत्र आले मुंबई पुणे ह्या ठिकाणाहून आणि त्यांनी एक ध्यास घेतला की बाबा या गावचा विकास झाला पाहिजे. इतका वर्ष जे गावाचा विकास होत होता पण तो तेवढ्या प्रगतीपथावर नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो स्पीड पाहिजे तो स्पीड नव्हता आणि ह्या लोकांनी एकत्र येऊन जो गावचा विकास साधला आहे आणि गेली 2 वर्षामध्ये आम्ही पाहतोय की गावाचं मंदिराचं सुशोभीकरण, त्याच्यानंतर तिथे होणारे सप्ते, त्याच्यानंतर त्याचं जे नियोजन आहे, त्याची जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट खरेच सालाबाद प्रमाणे यावर्षी शके 1939 चैत्र कृष्ण पक्ष 5 अर्थात 16 आणि 17 एप्रिल रोजी मळगंगा देवीची यात्रा भरणार आहे. दरवर्षी हजारो भाविक जत्रेनिमित्त आपले नवस पूर्ण करण्यासाठी येतात. मनोभावे पूजा करतात. वाजत गाजत भाविक दंडवत लोटांगण घालतात. जत्रेसाठी आलेले भाविक देवीचे दर्शन घेऊन जत्रेचा आनंद लुटतात. दुपारी देवीच्या पालखीची संपूर्ण गावातून वाजत गाजत सनई चौघड्याच्या सुरात मिरवणूक काढली जाते. त्यात रंगीबिरंगी नवसाच्या काठ्या नाचवल्या जातात. गुलाल रेवडी उधळतात. या मिरवणुकीत भाविक अगदी तल्लीन होऊन जातात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या काठ्यांची परंपरा या गावाला लाभलेली आहे. काठ्यांची मिरवणूक म्हणजे या गावाचं एक प्रकारचं वैभवच आहे. ही काठ्यांची मिरवणूक पाहण्यासाठी आसपासच्या गावातील हजारो भाविक भर उन्हात येतात आणि गुलाल भंडाऱ्याच्या या भक्तिमय वातावरणात अक्षरशः तल्लीन होऊन जातात. मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर काठ्या आणि पालखी मंदिरात आणल्या जातात. त्यांची आरती केली जाते आणि अशा प्रकारे या यात्रेचा समारोप होतो.